माझ्याकडे एवढेच आहेत. हा, मी एक काम करते, माझ्याकडे ना महिला मंडळाच्या शिलाईचं काम आहे, त्यांच्याकडून थोडे ॲडव्हान्स घेते आणि विकीचा युनिफॉर्म शिवायला घेते. मी पण विकीसाठी वह्या आणि पुस्तकं आणते. माझ्याकडे फक्त 400 रुपये आहेत. आसमे, हे घे, माझ्याकडे 1,500 आहे. एवढ्या पैशात तर फक्त बेसिक गोष्टी येतील. आपल्या सगळ्यांना अजून पैसे लागणार आहेत. अगं पण अजून पैसे आणायचे कुठनं? विकी, तुझी शिकायची इच्छा आहे ना? हा, मग तू अजिबात टेन्शन घेऊ नको, आम्ही करू काय तर. पण तुझं शिक्षण चालू राहील याची व्यवस्था करतो. घे घास. सगळं नीट होतंय बघ. भिसे, काय हो कागदपत्रांचा गोळ घालून ठेवला इथं? आणि किती वर्ष झाले तुम्ही काम करताय, तरी बी तुम्हाला कळत नाही पेपर कसे लावायचे ते? अहो 1000 वेळा सांगितलं तुम्हाला, आमंत्रणाची पत्र जी आहे ती तारखेनुसार, बाकी पार्टीनुसार, विषयानुसार लावा म्हणून, तरी बी तेच. का डोसक्यावर पडला का भिसे तुम्ही? आता ते महत्वाचं काम सोडून फायली लावायला येताय होय? ठेवा फोन, बघते मी काय ते. युजलेस माणूस. काकू, काकू, या मूर्ख माणसांसाठी तुम्ही तुमचं बीपी नका वाढवा. मला सांगा, मी व्यवस्थित लावते सगळं. अगं बाई, त्या भिसेने एवढा घोळ घालून ठेवलाय, तुला जमल का हे? हो, त्यात काय एवढं? पप्पांना सगळी मदत मीच करते की. तू बस हे कर, मी आलेच. येऊ का आतमध्ये? सर, अहो या की. अहो, तुम्हाला केव्हापासून फोन करतोय मी, तुम्ही उचललाच नाही तर. सॉरी सर, माझं लक्षच नव्हतं. अहो फोन घरात होता आणि मी बाहेर. तायडे सर आलेत. बसा ना तुम्ही. मी खायला घेऊन येते. अहो नाही नाही नाही, काही आणू नका, तेवढा वेळ नाहीये. अहो आपल्याला कॉलेजात जायचंय, तुम्ही कॉलेजमधनं पहिला आलात म्हणून तुमचा सत्कार ठेवलाय. आणि ऍडमिशन फॉर्म वर तुमची फक्त एक सही पाहिजे, फक्त सही बर का, बाकी काही काळजी करायची नाही बघा. हा का? फक्त सही का? बाकी फॉर्म कोण भरणार? कॉलेज. त्याचं काय आहे, या पहिले आल्यात ना कॉलेजमधनं, कॉलेजचं नाव यांनी रोशन केलंय म्हणून ती सगळी प्रोसेस कॉलेजवालेच करणार आहेत. तुम्ही खात्री करून घेऊ शकता. नाही नाही, काय गरज नाही. आणि तू असताना मी कशाला क्रॉस चेक करू? दिदे, तू बी चल की कॉलेजमध्ये. मी येणारच आहे की. येणार होते, पण लई काम आहेत की मला नाही जमणार. तायडे, मी काय म्हणते, तू जा मुन्नू संग. मी नाही, मी कशाला? नाही, नको. अगं नको नको काय, तिथं जाऊन तुला सत्काराचं भाषण द्यायचं नाहीये. जा. नाही, तरी बी नको.
अहो चला की हो. आणि काळजी नका करू, तुम्हाला बाईक वरून ट्रिपल सीट नाही घेऊन जाणार मी. आपण रिक्षाने जाऊ आणि जेवणाच्या वेळेपर्यंत परत येऊ. हा जाऊन या. चल चल तायडे, आवर पटकन, मी रेडीच आहे. आलेच. काकू, ह्या सगळ्या फाईल्स मध्ये पेपर्स बरोबर गेलेत की नाही एकदा बघा ना प्लीज, चेक करा. शाबास, एवढ्या कमी वेळात हे समजा संपवलं सोय. अगं मला बी जमलं नसतं. थँक्यू. थँक्यू. वर्क केलं तुम्ही मला. उलट तुम्हाला मदत केल्याचं मला समाधान मिळालं. आणि तसंही काकू, हे पेपर वर्क आणि फायलिंग वगैरे ही तुमची कामच नाहीयेत. होय, परी तुझी बी कामं नाहीये. आत्ता खरं तर तू निशान बरोबर असायला पाहिजे ना. हो, पण त्या आधी मी इथे आली आहे या मागे 2 कारण आहेत. एक म्हणजे तुमच्याबद्दल वाटणारं कुतूहल. माझ्याबद्दल काय आणि कुतूहल ते? हेच, ही सगळी कामं तुम्ही कशी सांभाळता. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला भेटलं ना की खूप छान वाटतं. एक अशी सळसळती एनर्जी मिळते. बघू जरा. खरं तर तुमचे डावपेच शिकून तुमचे डाव तुमच्यावरच उलटवायला येते मी. आज तुझी ती ही आली नाही? कोण? तन्या? तुझी बालमैत्रीण. हे दोघं माझ्याबद्दल काय बोलतायत ते जाणून घ्यायचा हाच चान्स आहे. ती रोज कशाला येईल? आणि तिला बालपणीची मैत्रीण म्हण ग. बालमैत्रीण काय, तर किती लहान नाही राहिली, मोठी झाल्या. पण तिचं टोपण ना भारी आहे. बर्फी. तुझं बी टोपण नावलं भारी आहे बर का. लवंगी मिरची. भय, पण मिरची तिखट असत्या, बर्फी गोड असत्या. हा, पण मिरचीचाच ठसका लागतोय आणि बर्फीचा चसका लागतोय. काय लागतोय? चसका लागतोय. निशी, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. हा, बोल की. निशी, तिच्या समोर नाही बोलू शकत. एक मॅडम, पप्पांचा कॉल आहे. येस डॅड. तुम्हाला काय प्रायव्हेट मध्ये बोलायचं असेल तर बोला, मी निघते. ए अगं, ए थांब थांब. कुठे चालल्यास? तिच्या संग बोलल्यावर तुला राग येतोय? काय? मला कशाला राग येईल? काय बी बोलू नको. तुम्हाला बोलायचं तर बोला खुशाल. मी इथं थांबून काय करू म्हणून निघाल्या. चल, मला माहिती आहे तुला राग येतोय. कन्फर्म. पैस लाव. नसल राग येत तर प्रूव्ह कर. हे, आणि काय प्रूव्ह करू? आज रिसेप्शनिस्ट का तिथं हसत उभारू काय? सॉरी 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 सो सॉरी. ऍक्च्युली पप्पांचा कॉल होता ना, आणि त्यांचा कॉल मी कधीच मिस करत नाही, त्यामुळे घ्यावा लागला. एनिवे, मी काय बोलत होते? तू तुला निशीला काय तर सांगायचं होतं, पण माझ्या पुढे नाही. मी थांबते इथं, तुम्ही जीप मध्ये बसून बोला काय बोलायचं ते. हा चालेल. चल निशी, चल. आलो.
हे दोघं बोलायला तर मला का राग आलाय? मला काय राग बिग नाही आला. तुम्ही दोघं हसा, खिदळा, टाळ्या द्या, नाचा, काय वाटेल ते करा. लहानपणापासूनचे फ्रेंड्स आहेत. आपण उगा कशाला त्यांच्याकडे बघायचं? लवकर आटपलं की तुमचं बोलणं. आटोपलं कुठे? आत्ता कुठे सुरू झालंय? हो ना. पण सॉरी आस्मी, माझ्यामुळे उगाच तुला थांबावं लागलं. अगं सॉरी कशाला? मी काही तर तुझ्यासाठी थांबले नव्हते. माझी आणि निशीची पैज लागली होती. निशी, मी पैज जिंकले बरं का. हा ऍक्च्युली मला जे बोलायचं होतं ते तुझ्यासमोर का नाही बोलले ते निशी सांगेल तुला नंतर. म्हणजे त्याची परमिशन तर मिळाली मला. आय होप तुझं काही ऑब्जेक्शन नसेल. का पण जे काय सांगायचंय ते आताच सांग की. हा मुन्नू बोल. बरं आले. हा काय ग, काय झालं? ऑल ओके आहे ना? मुन्नू काय म्हणली? ते मी बी तुला नंतर सांगित. काय चिडल्या काही माझ्या? तू तिच्या चिडण्याला घाबरतोस का? ते मी तुला नंतर सांगते. दिदे, तायडेने अजून 2000 दिलेत. अगं ते सरांनी दिले, त्यांच्या घरचे पडदे शिवायचा ऍडव्हान्स म्हणून. शिंदे सरांनी? मोहित सरांनी ग. तायडे, मोहित सर मला शिकवणार आहेत, ते माझे सर आहेत. तू का त्यासनी सर म्हणालेस? मग काय म्हणायचं? जनरली शिक्षकांना सर नाही तर मॅडमच म्हणतात ना. मला तर वाटायलंय की आपल्यासनी मदत व्हावी म्हणून सरांनी पडद्याचं सांगितलंय. या पैशांनी आपली लईच मदत होणार आहे. पण एवढे पैसे पुरायचे नाहीत. आणि कुठनं तरी 5000 तरी मिळायला पाहिजे. असे कसे अचानकच पैसे मिळतील? ते बी आहेच. हे काय? मी पहिले आले म्हणून कॉलेजमधून हे 5000 रुपये मला बक्षीस म्हणून दिलेत. आपण हे बी विकीसाठी वापरू. मुन्नू, या पैशांमुळे आपला भार लईच हलका होईल ग. आय, विकीची 12वी आरामात होईल एवढे पैसे तर आपण गोळा केल्यात. असेच पैसे जमा करायचं काम चालू ठेवूया. म्हणजे या वर्षात त्याच्या ग्रॅज्युएशन पर्यंतची जुळणी होत्या. सख्या भावासाठी बी कुणी एवढं करणार नाही. तुम्हा तिघींचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे बघ. हॅलो. हॅलो. काय काय नाही, बोल. हा, असं का बोलायलास? चिडल्यास काय तू? मी कशाला बाबा चिडत्या? बोल तू. हाय का चिडल्यासच तू? बघ नाही चिडल्या म्हणलं ना.
बर, नाही चिडल्यास तर मग बोल काय तर. आणि मी काय बोलू? तू फोन केलाय, तुला काय बोलायचं ते बोल. म्हणजे मी नाही बोललो तर तू बोलणार नाहीस काय? पण माझ्याकडे काय बोलण्यासारखं नाही. बोल तू काय झालं ते. बरं ठीक आहे. मला ना तुला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची. ती बर्फी माझी मैत्रीण आहे ना तनया, तिनं मला एक प्रपोजल दिले. पण तुझी परवानगी असेल तरच मी वय म्हणून सांगणार आहे. बर्फी तू. निशी, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. हॅलो अस्मे. हॅलो. नाही ते जरा इथं माझ्या पुढं नाही. असो, तू काय काय म्हणलास? म्हणजे माझी परवानगी असेल तर तू तिला होकार देणार आहेस? आणि तसं बी माझी परवानगी कशाला पाहिजे तुला? तुला होकार द्यायचा असेल तर दे, नसेल द्यायचा तर नको देऊस. तू ठरव काय ठरवायचं ते. उगा फालतू चेष्टा सहन करायला माझा मूड नाही. ठेवते मी, बाय. अगं एक 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 मिनिट. हे बघ, मी बी चेष्टा करत नाही, एकदम सिरियस मॅटर आहे. बघ, बर्फी माझी लय जुनी मैत्रीण, त्यामुळे तिला नकार देणं लय अवघड आहे. आणि तू बी माझी मैत्रीणच आहेस की. मग तशा तर तुझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत. बर्फी, आंबा बर्फी, काजू कतली, सगळ्यांनी विचारणार आहेस तू? तुझं आयुष्य तू ठरव. तसं नाही ग. तुला विचारण्याचं दुसरं कारण म्हणजे बर्फीच म्हणली अस्मीला विचारून ठरव. मला का विचारायचंय? आधी तुझी ती बर्फी म्हणली, तिला तुझ्या संग जे काय बोलायचंय ते माझ्या पुढे बोलण्यासारखं नव्हतं. आणि मग नंतर म्हणली, मी तुझ्या समोर का नाही बोलले ते तुला नंतर निशी सांगल. तुम्हाला घ्या ना काय गोंधून घ्यायचे ते. उगा मला कशाला मध्ये घ्यायलाय? तुला काय करायचं ते कर. तिला होकार दे, परवानगी दे, माझं काही नाही त्यात. काय करायचं ते कर, बाय. काय झालं दाद्या? सगळी बोंब झाली. मी अस्मीची गंमत करायला गेलो आणि सगळी बोंब झाली राव. अरे तिने फोनच कट केलाय. बेकार चिडली असणार राव ती. हे दाद्या, तू परत फोन करावा म्हणून कट केला असेल. परत एकदा कर बघ. हा, मला काय अक्कलच नाही ना. अरे मी फोन केला नसेल का? फोन स्विच ऑफ केलाय तिने. कुठून अक्कल आली आणि मस्करी करायला गेलो मी. त्या मस्करीची कुस्करी झाली. काय करावं ना काही सुचत नाही मला आता. दाद्या, आता तू समजूत काढल्याशिवाय काय नाही होणार. अरे वय की, पण तिनं फोनच स्विच ऑफ करून ठेवलाय. दाद्या, मी जाऊन वहिनीचा फोन चालू करून येऊ काय? बोल. तुझं लयच धाडच वाढलं रे, लयच. तू काय स्वतःला जेम्स बॉन्ड समजायलाय? तुझ्या तर खोळ्याला. अरे आपल्यापैकी चुकून बी कोणी सापडलं ना तिच्या तावडीत तर आपण नाही, आपली बातमी येईल. जायचं तुला? नाही जायचंय? नाही, जा ना. काय सांगतोय? मोबाईल चालू करून येतो. काहीतरी डोसकं चालवा, तांबड्या शेट डोसकं चालवा काय तर. डोसक्याला हात लावून काय होत नसतं. तर लढ तर करावी लागल. आयडिया.
ठरलं की ठरलं.